रोशनी सुरू करायचं ना मग? हो सर. ओके बेटा. तर काल आपण स्वसंकल्पनेला आकार देणारे घटक पाहत होतो. त्या आकार देणाऱ्या घटकांमध्ये 3 घटकांचा विचार आपण काल करत होतो. त्यामध्ये पहिला घटक आहे ते म्हणजे स्वनिरीक्षणे. व्यक्तीने स्वतःची केलेली निरीक्षणे हा एक पहिला घटक आपण काल बघितला होता. त्यामधले 2 घटकामधला पहिला घटक म्हणजे इतरांकडून मिळालेला अभिप्राय, तो आज आपण बघणार आहोत. आणि तिसरा घटक सांस्कृतिक मूल्य, जे स्वसंकल्पना निर्माण करण्यामध्ये, स्वसंकल्पना घडवण्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देतात. त्या 3 घटकांचा विचार आपण करत आहोत. काल त्याच्यामधल्या पहिल्या घटकाचा विचार आपण केला होता, ते म्हणजे स्वनिरीक्षणे. आज त्यामधले 2 घटक आपण पाहणार आहोत. आज जे घटक पाहणार आहोत त्यामधला पहिला घटक आहे इतरांकडून मिळणारा अभिप्राय. जे इतर लोक आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींसाठी त्यांचा फीडबॅक देत असतात, अभिप्राय देत असतात. हा अभिप्राय आपल्या स्वसंकल्पनेला आकार देण्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडू शकतो. याचं एक छोटंसं उदाहरण जर आपल्याला बघायचं झालं तर एक माझे मित्र आहेत. तर माझे मित्र एक 6व्या-7व्या वर्गातली गोष्ट असेल, जेव्हा आम्ही 6व्या-7व्या वर्गामध्ये शिकत होतो. त्या काळातनी जे विद्यार्थी सगळे विषय जर पास होत असेल आणि एखाद्या विषयात जर त्याला मार्क्स कमी पडत असतील, तर अशा वेळेला जर 2-3 मार्कांनी जर तो विद्यार्थी एखाद्या विषयातनी फेल होणार असेल, तर त्या काळातनी जे शिक्षक आहेत, त्या काळातले शिक्षक ते 2-3 मार्क्स त्या विषयामध्ये वाढवून द्यायचे. त्याला ग्रेस मार्क असं म्हटलं जायचं. आणि मग असे ग्रेस मार्क देऊन त्या विद्यार्थ्याला पास करायचे आणि तो विद्यार्थी उत्तीर्ण व्हायचा आणि पुढच्या वर्गामध्ये प्रवेश करायचा. तर जेव्हा असे ग्रेस मार्क घेऊन पास होणारे जे काही विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना वरपास असं म्हणायचं, म्हणजे वरपास झालाय. तर अशीच ही वरपास घटनेची एक स्टोरी माझ्या मित्राची आहे. तर माझा मित्र त्यावेळेस 6व्या-7व्या वर्गामध्ये असेल. त्याच्या वर्गामधले जे हुशार विद्यार्थी होते, कोणी पहिल्या नंबरने पास झालं, कोणी दुसऱ्या नंबरने पास झालं. पहिल्या नंबरने पास झालेला मुलगा तो पेढ्याचा बॉक्स घेऊन जायचा घरोघरी आणि जाऊन लोकांना पेढे द्यायचा आणि सांगायचा की मी पहिल्या क्रमांकाने पास झालो. 6व्या वर्गामध्ये मी पहिल्या क्रमांकाने पास झालो. माझा पहिला नंबर आला आणि तो लोकांना पेढे वाटायचा. दुसऱ्या नंबरचा पण मुलगा तो पण पेढे वाटायचा आणि सांगायचा की मी दुसऱ्या क्रमांकाने पास झालो, मी वर्गामध्ये दुसरा आलो. तो आनंदाने सांगायचा. आणि इतर लोक देखील त्यांना विचारायचे की बाबा पेढे कशाचे वाटतात? तर पहिल्या क्रमांकाने पास झालेला मुलगा सांगायचा की मी पहिला नंबर प्राप्त केला. दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा सांगायचा की मी दुसरा क्रमांक मिळवला आणि म्हणून मी पेढे वाटतो. तर असा तो माझा जो मित्र होता वरपास झालेला, तो आपली गुणपत्रिका घेऊन घरी आला आणि गुणपत्रिका घेऊन तो आपल्या आजीला दाखवतो. आजी मी पास झालो म्हणे. म्हणे वरपास झालाय? म्हणे होय. आता त्याला काही कळायचं नाही ग्रेस मार्क कशाला म्हणतात. आणि आजी पण बिचारी अडाणी, तिला पण माहिती नाही की वर्कपास म्हणजे काय, ग्रेस मार्क म्हणजे काय, तिला पण माहिती नाही. मग जेव्हा ते वर्गातनी पहिला क्रमांक मिळवणारा विद्यार्थी पेढा घेऊन येतो घरी, त्या आजीला पेढा देतो, त्याच्या मित्राला, त्या वर्गमित्राला पेढा देतो, त्याच्या घरातल्या सगळ्या लोकांना पेढा देतो आणि मग त्याच्या घरातले विचारतात का रे तू का बरं पेढे वाटतो? तर तो सांगतो की मी वर्गातनी पहिल्या क्रमांकाने पास झालो.
दुसरा क्रमांकावाला पण येतो, तो पण पेढे वाटतो, तो पण आनंदाने सांगतो की मी दुसऱ्या क्रमांकाने पास झालो. मग हा जो काही माझा मित्र होता, त्या मित्राला प्रश्न पडायचा की मी वर पास झालो म्हणजे काय? मग तो आपल्या आजीला प्रश्न विचारायचा, "आजी, मी वर पास झालो म्हणजे काय? हे सांगतात की मी पहिल्या क्रमांकाने पास झालो." तो सांगतो मी दुसऱ्या क्रमांकाने पास झालो. तर त्याची आजी त्याला सांगते, की "बेटा, हे पहिल्या क्रमांकाने पास झाले, दुसऱ्या क्रमांकाने पास झाले, पण तू त्याच्याही वरती पास झाला. म्हणजे त्याच्या वरचा क्रमांक तुझा आहे." अशी ती आजी त्याला समजावून सांगायची. आता हा जो काही आजीचा अभिप्राय होता, तो अभिप्राय त्या मुलाच्या डोक्यामध्ये इतका भिनला, त्या बालमनावर इतका परिणाम करून गेला, मी हुशार आहे आणि मी सगळ्यांपेक्षा जास्त मार्क्स मिळवतो. वास्तविक पाहता तो ग्रेस मार्क घेऊन उत्तीर्ण झालेला होता. पण आजीने त्याला अभिप्राय असा दिला, की तू या पहिल्या क्रमांक मिळवणाऱ्यांपेक्षा, दुसरा क्रमांक मिळवणाऱ्यांपेक्षा अतिशय श्रेष्ठ दर्जाचा आहे. तू यांच्यापेक्षाही चांगले मार्क्स मिळवलेले आहे. आणि तेव्हापासून तो मुलगा इतका झपाट्याने अभ्यासाला लागला आणि मग पुढे तो चांगला मोठा अधिकारी पण झाला आणि तो छान सुखी आनंदी जीवन जगू लागला. तर आपण आपल्या मुलांना कशा प्रकारचे अभिप्राय देतो, त्यांना कशा पद्धतीने फीडबॅक देतो, तर या फीडबॅक वरती पण मुलांचं जे काही भावी विश्व आहे किंवा त्याची जी काही स्वसंकल्पना आहे, त्याचा स्वतःकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, स्वतःविषयी जो काही विश्वास आहे, तो विश्वास बिल्टअप होण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडताना आपल्याला दिसतो. आणि तो ग्रेस मार्क घेऊन पास होणारा मुलगा, त्याचा स्वतःवरचा आत्मविश्वास इतका वाढतो, त्याची स्वप्रतिमा इतकी सकारात्मक बनते स्वतःविषयी आणि मग तो अभ्यासाकडे लक्ष न देणारा, तो अभ्यासाकडे लक्ष द्यायला लागतो. माझ्यामध्ये पण काहीतरी टॅलेंट आहे, माझ्यामध्ये पण काहीतरी कॅलिबर आहे. तेव्हा त्याच्यामध्ये आत्मविश्वास जागा होतो आणि मग तो चांगल्या मार्काने पास होऊन पुढे आयुष्यात छान प्रगती करतो. तर अशा पद्धतीने आपण आपल्या मुलांना, आपल्या मित्रांना, आपल्या जवळच्या नातेवाईकांना, आपल्या विद्यार्थ्यांना आपण कशा पद्धतीने फीडबॅक देतो, हा फीडबॅक त्या लोकांची स्वसंकल्पना निर्माण करण्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देताना दिसते. बघा, बऱ्याचदा पालक सांगतात, "तू जर का चांगले प्रयत्न जर का केले ना, आणखी खूप छान मार्क तू मिळवू शकतो. आणखी तू छान कामगिरी करू शकतो. आणखी सुंदर असं काम तू निर्माण करू शकतो." असा जर का फीडबॅक आपण समोरच्या व्यक्तीला जर का दिला, तर त्याच्यामध्ये काम करण्याची जी काही उर्मी आहे, ऊर्जा आहे, ती ऊर्जा आणखी वाढायला लागते. आणखी तो व्यक्ती ज्या वेगाने काम करतो, त्यापेक्षा अधिक वेगाने काम करण्याचा प्रयत्न करतो. अधिक काम करण्याचं बळ त्याला प्राप्त होते आणि तो प्रचंड काम उभं करू शकतो. मोठं काम उभं करू शकतो. तर हे इतर लोकांना आपण फीडबॅक कसे देतो, त्या फीडबॅकचे हे परिणाम असतात. त्याच्यातून माणसाची जी काही स्वसंकल्पना आहे, ती स्वसंकल्पना निर्माण होताना आपल्याला दिसते. विशेषतः तरुणपणामध्ये अशा प्रकारचे जे काही फीडबॅक असतात, आपण टीव्ही वरती बघत असाल, सारेगामापा सारखा कार्यक्रम आहे. लिटिल सूरवीर किंवा छोटे सूरवीर नावाचा कार्यक्रम आहे. लिटिल चॅम्प नावाचा कार्यक्रम आहे. डान्स इंडिया डान्स नावाचा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमामध्ये जे काही मुलं असतात, आपली कला कौशल्य दाखवतात. आपल्यामधली जी काही गायनाचं स्किल आहे, ते गायनाचं स्किल दाखवतात. परफॉर्मन्स करतात आणि तिथे जे काही तज्ञ लोक आहेत, त्या क्षेत्रामधले तज्ञ लोक अभिप्राय देत असतात. "वाह! क्या खूप गाया. काय बढिया गायलस. काय बढिया डान्स केलास. काय सुंदर स्टेप सादर केल्यात." अशा पद्धतीने जे तज्ञ लोक आहेत, ते तज्ञ लोक त्या क्षेत्रामधले अभिप्राय देत असतात. त्याच्यातून त्या मुलांमधला जो काही कॉन्फिडन्स आहे, त्यांची जी काही स्वसंकल्पना आहे, ती स्वसंकल्पना आतून सुखावली जाते, सकारात्मक बनते. आणखी ते काहीतरी नवीन करून पाहण्याचा प्रयत्न करतात. काहीतरी भव्य-दिव्य करून पाहण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसतात. म्हणून इतर लोकांचा जो काही फीडबॅक आहे, विशेषतः आई-वडिलांचा फीडबॅक, घरातल्या लोकांचा फीडबॅक, शिक्षकांचा असेल, वर्ग मित्र-मैत्रिणींचा असेल, शिक्षकांचा असेल, मुख्याध्यापकांचा असेल, नातेवाईकांचा फीडबॅक असेल,
आणि पुढे आमच्यासारख्या वैवाहिक जीवनामध्ये जेव्हा आपले मुलं आणि आमच्यासारख्या माणसांच्या बायका जेव्हा आम्हाला फीडबॅक देतात, "सर तुम्ही खूप छान दिसताय. तर तुम्ही लेक्चर खूप छान देताय. तुम्ही खूपच स्वभावाने छान आहात, विचाराने छान आहात." ज्यावेळेस अशा पद्धतीने आपली बायको किंवा आपला नवरा आपल्याला अशा पद्धतीने प्रतिसाद द्यायला लागतो, तेव्हा खरोखर त्या माणसाची कॉलर टाईट होऊन जाते. आणि मग जग आपल्याला काय समजो, पण आपल्या घरातले लोक, विशेषतः आपला जो काही वैवाहिक जोडीदार आहे, आपली जी काही अपत्य आहेत, मुलं आहेत, हे आपल्याला कशा पद्धतीने प्रतिसाद देतात, कशा पद्धतीने प्रतिक्रिया देतात, या प्रतिक्रियावरती आपला स्वतःचा आत्मविश्वास, आपल्या स्वतःची स्वसंकल्पना, त्याची निर्मिती अवलंबून असल्याचं मोठ्या प्रमाणात दिसते. जसं की त्या माझ्या मित्राच्या जीवनामध्ये आजीचा फीडबॅक खूप महत्त्वाची भूमिका पार पाडून गेला. तशा पद्धतीने आपल्या कुटुंबातले जे काही किंवा आपल्या आजूबाजूचे जे काही लोक आहेत, ज्या लोकांना आपण आपलं म्हणतो, अशा लोकांचा जो काही फीडबॅक आहे, तो फीडबॅक आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडताना आपल्याला दिसतो. बघा बऱ्याचदा लोक जे असतात स्वसंवेदनाद्वारे इतरांकडून आलेला जो काही अभिप्राय असतो ते घेत असतात. म्हणजे कधी-कधी मला जरी कोणी लोकांनी वाईट म्हटलं, चांगलं म्हटलं, तर चांगलं म्हटलं असेल त्याविषयी देखील मी माझं स्वतःचं एक संवेदन निर्माण करतो आणि मला कोणी वाईट जरी म्हटलं, तर मी माझ्या स्वतःला फारसं वाईट वाटून न घेता, मी माझ्या स्वतःला सकारात्मकदृष्ट्या पाहण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच काय, तर इतर लोक कशाही पद्धतीने फीडबॅक देतील. काही लोक चांगला फीडबॅक देतात, काही लोक वाईट फीडबॅक देतात. काही हितचिंतक पण असतात आपले आणि काही आपले हितशत्रू देखील असतात. तर शत्रू जे असतात ते आपल्याविषयी नकारात्मक बोलत राहतात. तुकाराम महाराजांनी म्हटलं, "निंदकाचे घर असावे शेजारी." का बरं तुकाराम महाराज असं म्हणतात, "निंदकाचे घर असावे शेजारी"? तर निंदकाचं घर जर शेजारी असेल, आपली निंदा करणारे जर का लोकं आजूबाजूला जर का असतील, तर त्या निंदकांचा द्वेष करण्यापेक्षा, त्यांचा संताप करण्यापेक्षा, त्यांच्याकडे शिकण्याच्या दृष्टीने बघायचं आहे, लर्निंग अप्रोचने बघायचं आहे, की हो, हे माझी निंदा करतात ना, हा माझ्यातला नकारात्मक गुण आहे, आपण तो दुरुस्त केला पाहिजे. मला सुधारणा करण्याला वाव आहे. माझ्या स्वसंकल्पनेमध्ये, माझ्या वर्तनामध्ये, माझ्या क्षमतेमध्ये, माझ्या कलाकौशल्यामध्ये, माझ्या विचारांमध्ये, स्वभावामध्ये बदल करायला खूप संधी आहे, असा त्याचा अर्थ होतो आणि आपल्याला दिसतो आणि म्हणूनच म्हणतात तुकाराम महाराज, की निंदकाचे घर असावे शेजारी. परंतु माणसाचा स्वभाव असा आहे, की जर का कोणी लोकांनी आपली प्रशंसा केली, तर आपण आतून खूप सुखावतो आणि जर कोणी लोकांनी आपल्यावर टीका केली, टिप्पण्या केल्या, आक्षेप घेतला आपल्या मतांवर, आपल्या विचारांवर, तर आपल्याला वाईट वाटतं. परंतु जर आपण पॉझिटिव्ह विचार करणारे असू, जर आपला लर्निंग अप्रोच जर असेल, शिकण्याचा जर दृष्टिकोन जर असेल, तर निश्चित आपण त्या माणसाचा द्वेष करण्यापेक्षा, त्याच्याविषयी संताप व्यक्त करण्यापेक्षा, त्याच्यासोबत वादविवाद करण्यापेक्षा आपल्या स्वतःमध्ये बदल करणं पसंत आपण करू. जर आपला शिकण्याचा दृष्टिकोन जर का नसेल, तर मात्र आपण मग त्या व्यक्तीसोबत वादविवाद करण्यात वेळ घालवू आणि कदाचित त्या वादविवादाचं रूपांतर भांडणामध्ये पण होऊ शकते. तर अशा पद्धतीने जे काही टीका करणारे लोक आहेत, आपल्याला नकारात्मक फीडबॅक देणारे लोक आहेत, नकारात्मक अभिप्राय देणारे लोक आहेत, त्यांचं आपल्याला स्वागत करता यायला हवं, हसून स्वागत करता यायला हवं आणि खरोखरच आपल्यामध्ये जर ते वाईट गुण असेल, ती वाईट सवय जर आपल्यामध्ये असेल, नकारात्मक गोष्ट जर आपल्यामध्ये असेल, तर आपण ती दूर केली पाहिजे. तिला मुळासकट उखडून आपल्याला फेकता आलं पाहिजे, की अधिक आपली स्वप्रतिमा आणखी उजाळेल, आणखी आपला कॉन्फिडन्स बिल्ट अप होईल, आणखी लोकांना टीका करायला जागा उरणार नाही. तर अशा पद्धतीने लर्निंग अप्रोच खूप महत्वाचा आहे इथे सुद्धा. तर
अशा पद्धतीने इतरांकडून मिळणारा जो काही फीडबॅक आहे, अभिप्राय आहे, तो अभिप्राय स्वतःचा दृष्टिकोन किंवा स्वसंकल्पना विकसित करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडताना आपल्याला दिसतो. स्वसंकल्पनेला आकार देणाऱ्या मधला तिसरा महत्त्वाचा घटक आहे, तो म्हणजे सांस्कृतिक मूल्य. आता हे सांस्कृतिक मूल्य काय? तर आपण ज्या समाजामध्ये राहतो, ज्या संस्कृतीमध्ये आपण राहतो, त्या संस्कृतीचे काही मूल्य असतात आणि ते मूल्य आपण आत्मसात करत असतो समाजाचा घटक या नात्याने. आपली जी काही स्वसंकल्पना आहे, ती स्वसंकल्पना सांस्कृतिक मूल्यांनी देखील आकाराला येत असते. इतर गोष्टींबरोबरच ज्या समाजात आपण राहतो, तो समाज आपलं व्यक्तिमत्व घडवण्याचा प्रयत्न करीत असतो. आपल्या व्यक्तिमत्वात, आपल्या वर्तनात अपेक्षित आणि अनपेक्षितपणे प्रभाव पाडत असतो. साहजिकच आहे. जर आपण मुस्लिम संस्कृतीचा जर विचार आपण करत असू, तर मुस्लिम स्त्रियांना ते बुरखा घालावं लागतं. मुस्लिम पुरुषांना दाढी वाढवावं लागते. कारण की ते त्यांच्या संस्कृतीचे मानदंड आहेत. त्यांच्या संस्कृतीचे घटक आहेत. त्यांच्या संस्कृतीची ती ओळख आहे. जर आपण शीख धर्मियांच्या संस्कृतीचा जर आपण विचार करत असू, तर शीख धर्मामध्ये जी पगडी आहे, ती पगडी त्यांच्या संस्कृतीचं मूल्य आहे. आणि मग त्या संस्कृतीच्या अनुषंगाने येणाऱ्या ज्या काही श्रद्धा असतील, अंधश्रद्धा असतील, चालीरीती असतील, रीतिरिवाज असतील, रूढी असतील, परंपरा असतील, त्याचं आपण पालन करत असतो. आणि जेव्हा आपण रूढी परंपराचं पालन करतो, जेव्हा आपण त्या संस्कृतीचे काही मानदंड आहेत, त्या संस्कृतीचे जे काही नीतिमूल्य आहेत, ते नीतिमूल्य आपण आत्मसात करतो, तेव्हा त्या मूल्यांच्या आत्मसात करण्याच्या माध्यमातून आपला स्व आणि त्या स्वची जडणघडण घडताना आपल्याला दिसते. त्याची निर्मिती होताना आपल्याला दिसते. म्हणून ज्या पद्धतीने पालक, शिक्षक, मित्र-मैत्रिणी, आपला जोडीदार यांच्या भूमिका जशा स्वनिर्मितीमध्ये महत्त्वाच्या आहेत, स्वसंकल्पनेच्या निर्मितीमध्ये महत्त्वाच्या आहेत, तशाच पद्धतीने आपण ज्या संस्कृतीमध्ये राहतो, ज्या संस्कृतीचे आपण घटक आहोत, ती संस्कृती देखील आपल्या स्वनिर्मितीमध्ये, स्वसंकल्पनेच्या जडणघडणीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देताना आपल्याला दिसते. बघा, जर आपण अमेरिकन संस्कृतीचा जर विचार करत असू, तर अमेरिकन संस्कृती ही स्पर्धात्मक ध्येयपूर्तीच्या पाठीमागे जाणारी, सामर्थ्यशाली बनवणारी, कौशल्याने व्यक्तीला संपन्न बनवणारी आणि जे काही व्यक्तिवादी संस्कृती आहे, तिथे प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य आहे. तो त्याच्या मनाप्रमाणे त्याला जशा पद्धतीने वाटेल त्या पद्धतीने ते जीवन जगू शकते. तर अशा पद्धतीने व्यक्तिवादी संस्कृती आपल्याला अमेरिकन संस्कृती बघायला भेटताना आपल्याला दिसते. आणि म्हणून तिकडच्या लोकांच्या चालीरीती, तिकडच्या लोकांचं राहणीमान आणि आपलं राहणीमान याच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात तफावत बघायला भेटते. का तर त्यांचे सांस्कृतिक मूल्य आणि आपले सांस्कृतिक मूल्य याच्यामध्ये खूपच भिन्नता असल्याचं आपल्याला दिसते. म्हणून त्यांचा स्व जो आहे, त्यांचा स्व आपल्यापेक्षा वेगळा आपल्याला बघायला भेटतो आणि आपला स्व त्यांच्यापेक्षा वेगळा आपल्याला बघायला भेटताना आपल्याला दिसतो. क्रॉस आणि गोअर या मानसशास्त्रज्ञांच्या मतानुसार जेव्हा व्यक्ती सांस्कृतिक अपेक्षा पूर्ण करतो, तेव्हा त्याला स्वतःबद्दल चांगले वाटते. म्हणजे त्याचा स्वतःचा जो काही स्व आहे, तो स्वतःचा स्व सुखी होतो, आनंदी होतो, की त्याची जी काही संस्कृती आहे, त्या संस्कृतीला अनुसरून त्याचं वर्तन घडत आहे. आणि त्या संस्कृतीला धरून वर्तन घडत असल्यामुळे त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास बिल्टअप होताना आपल्याला दिसतो. त्याचा स्व जो आहे, ते स्व अधिक वृद्धंगित, त्याचा स्व अधिक विस्तृत होताना, वाढताना आपल्याला दिसतो, मोठा होताना आपल्याला दिसतो. आपण जर का क्रॉस कल्चरचा अभ्यास जर आपण केला,
आंतर सांस्कृतिक अभ्यास जर आपण केला तर आपल्याला असं लक्षात येईल, भिन्न संस्कृती स्वतःच्या भिन्न संकल्पना बनवतात. बरोबर आहे. इस्लामिक जे काही राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांमधल्या लोकांचा स्व जर आपण बघितला तर आपल्यापेक्षा वेगळ्या प्रकारचा स्व त्यांचा बघायला भेटेल. आणि ते जर का आपण जापनीज लोक जर का बघितले तर त्या जापनीज लोकांचा जे काही स्व आहे तो जापनीज लोकांचा स्व आपल्यापेक्षा म्हणजे भारतीयांपेक्षा खूपच वेगळ्या प्रकारचा आपल्याला बघायला भेटेल. याच्या पाठीमागचं कारण जर का काही असेल तर ते म्हणजे संस्कृती. आपली संस्कृती वेगवेगळ्या जातीमध्ये विभागल्या गेलेली, वेगवेगळ्या धर्मांमध्ये विभागल्या गेलेली, जरी आपण एका जॉग्राफिकल टेरिटरीमध्ये राहत असेल पण या जॉग्राफिकल टेरिटरीमध्ये भारत नावाच्या या भूपृष्ठ भागामध्ये आपण कितीतरी जातीचे, कितीतरी धर्माचे लोक राहतो, कितीतरी भाषा बोलणारे लोक राहतो, वेगवेगळे जे काही केसभूषा आहे, वेगवेगळे जे काही वेशभूषा आहे ते वेशभूषा घालणारे लोक, वेशभूषा धारण करणारे लोक आपण आहोत. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात डायव्हर्सिटी आपल्या संस्कृतीमध्ये बघायला भेटते. विविधता विविधता आपल्या संस्कृतीमध्ये बघायला भेटते. पण या विविधतेही आपल्यामध्ये जी काही विविधता आहे त्या विविधतेमध्ये सुद्धा आपल्यामध्ये एक एकता बघायला भेटते. आपण स्वतःला एक भारतीय म्हणून घेतो. पण फार कमी लोक जे असतात ते आपल्या देशाला महत्त्व देतात आणि आपल्या देशापेक्षाही जर कोणाला विचारलं तुम्ही कोण आहात तर बहुतांशी लोक सांगतात मी बौद्ध आहे, मी मुस्लिम आहे, मी जैन आहे, मी ख्रिश्चन आहे, मी हिंदू आहे, मी पारशी आहे. भारतीय कोणी सांगत नाही मी भारतीय आहे असं कोणीच म्हणत नाही. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की मी प्रथमतःही भारतीय आहे आणि मी अंतिमतःही भारतीय आहे आणि त्यानंतर मग मी बौद्ध असेल, त्यानंतर मग मी मागासवर्गीय असेल असं ते म्हणायचे. पण ते म्हणायचे की मी प्रथमतःही भारतीय आहे, अंतिमतःही भारतीय आहे. पण आपण भारतीय म्हणून घ्यायला तयार नाही आहोत. राहतो आपण एका देशाचे नागरिक म्हणून, पण आपल्याला आपल्या धर्माविषयी, आपल्या जातीविषयी, आपल्या जात समूहाविषयी आपल्याला अभिमान वाटायला लागतो. आपल्या देशाविषयी अभिमान फक्त क्रिकेटच्या मॅच मध्ये वाटायला लागतो आपल्याला. ज्यावेळेस क्रिकेटची मॅच चालू असते त्या मॅच मध्ये म्हणजे आपली जी काही देशभक्ती आहे ती देशभक्ती फक्त क्रिकेटच्या मैदानावरतीच दिसताना आपल्याला दिसते. आणि भारत पाकिस्तान मॅच जर का लागली तेव्हा मात्र आपली देशभक्ती फार मोठ्या प्रमाणात उचंबळून येताना आपल्याला दिसते. अगदी देशभक्तीची लाट येताना आपल्याला दिसते स्टेडियम मध्ये. पण तेच स्वतःला देशभक्त म्हणणारे लोक आपल्याच देश बांधवांवरती अन्याय करतात. तेच स्वतःला देशभक्त म्हणणारे लोक आपल्या देशातल्या लोकांना जातीवरून असेल, धर्मावरून असेल, त्यांच्या रंगावरून असेल, त्यांच्या उंचीवरून असेल, लिंगावरून असेल, आपणच आपल्या महिला ही पायातली जुती आहे असं म्हणणारे आपण पुरुष, आपण त्यांना आपल्या देशाचे नागरिकच समजत नाही, त्यांना आपल्या पायातली जुती समजायला लागतो. तर अशा पद्धतीने जापानी लोकांचा स्व आणि भारतीय लोकांचा स्व जर का आपण तुलना करत असू तर त्यांची संस्कृती भिन्न असल्यामुळे आणि आपली सांस्कृतिक मूल्य भिन्न असल्यामुळे आपला स्व अशा पद्धतीने बघायला भेटतो. असो, बघा, जर पाश्चात्य संस्कृती आपण बघितल्या आणि भारतीय संस्कृती जर आपण बघितल्या तर पाश्चात्य संस्कृती ह्या व्यक्तिवादी आहे, व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कर्त्या आहेत. आणि आपण आपली संस्कृती जर बघितली तर ते समूहवादी संस्कृती आहे. म्हणजे काय, तर तिकडचे लोक म्हणतील की मी नागोराव डोंगरे, तर ज्यावेळेस आपण मीचा उल्लेख करतो तर व्यक्तिवादाचा उल्लेख करतो. मग तिकडचा माणूस त्याला जे पटेल, त्याला जसं वाटेल त्या पद्धतीने तो आपलं जीवन जगू शकतो. पण आपल्याला इथे तसं संधी नाही आहे, भारतात तशी संधी नाही आहे. जर आपल्याला जसं वाटेल तसं जीवन जगण्यात तितकी संधी नाही आहे, जर आपण तसं जगण्याचा प्रयत्न केला तर आपल्या आजूबाजूची जे काही लोक आहेत ते लोक आपल्याला नाव ठेवताना आपल्याला दिसतात की बघ हा संस्कृतीला सोडून वागतो, हा संस्कृतीचा विरोधक आहे, हा देशद्रोही आहे. अशा पद्धतीने आपल्या इथे लोक आपल्याशी वर्तन करताना आपल्याला दिसतात. पण व्यक्तिवादी संस्कृतीमध्ये व्यक्तीचे आपली जे काही स्वतःची मूल्य आहेत, आपले जे काही स्वतःचे विचार आहेत ते विचार त्याला जपण्याचं स्वातंत्र्य, ते जपण्याचा अधिकार व्यक्तिवादी संस्कृतीमध्ये दिला जाताना आपल्याला दिसतो. पण समूहवादी संस्कृतीमध्ये मात्र तो अधिकार काही प्रमाणात
हिरावून घेतला जाताना आपल्याला दिसतो. 100% नाही, पण काही प्रमाणात मात्र हिरावून घेतला जाताना आपल्याला दिसतो. बघा, व्यक्तिवादी संस्कृतीमध्ये सामूहिक ध्येयापेक्षा वैयक्तिक ध्येयाला महत्त्व दिलं जाते. समूह सदस्यापेक्षा स्वतःची वैयक्तिक ओळख निर्माण करण्याला महत्त्व दिले जाते. तर या उलट समूहवादी संस्कृतीमध्ये वैयक्तिक ध्येयापेक्षा समूहाच्या ध्येयाला अधिक महत्त्व दिले जाताना आपल्याला दिसते आणि स्वतःची वैयक्तिक ओळख करण्यापेक्षा सामूहिक ओळख करण्याला अधिक महत्त्व दिले जाताना आपल्याला दिसते. ही सामूहिक ओळख काय? तर आमचं हे कुटुंब आहे. आमचा हा डोंगरे परिवार आहे. आमचा हा पाटील परिवार आहे. आमचा हा जगदेव परिवार आहे. तर हे आपल्या कुटुंबाचा आपण त्या सदस्य आहोत, म्हणून आपण आपली तशी ओळख त्या समूहाच्या अनुषंगाने करतो. आम्ही मराठा आहोत, आम्ही बौद्ध आहोत, आम्ही शीख आहोत, आम्ही जैन आहोत. तर आपण त्या धर्म समूहाचे सदस्य आहोत, त्या जात समूहाचे आपण सदस्य आहोत, म्हणून आपण आपली तशी ओळख तशी करून देताना आपल्याला दिसतो. मी म्हटलं ना, आपण भारतीय आहोत असं कोणी सांगत नाही. लवकर सांगणार नाही. पण जर का विचारलं, "का हो तुम्ही कोण आहात?" अगदी आपण फिरत जरी असला आणि रस्त्याने जर कोणी भेटला, त्याला नमस्कार केला आणि त्याला थांबवलं, "का हो तुम्ही कोण आहात?" तर तो अगोदर सांगेल आपली जात, आपला धर्म. आम्ही जैन आहोत, आम्ही मारवाडी आहोत. असे ते आपल्याला सांगताना दिसतील. पण मी भारतीय आहे असं कोणी म्हणताना आपल्याला दिसत नाही. तर आपली जी काही संस्कृती आहे, ती समूहवादी संस्कृती आहे आणि ते पाश्चात्य ज्या काही संस्कृती आहेत, ज्या संस्कृती लोकशाही मूल्यामध्ये आपल्यापेक्षा पुढे गेलेल्या आहेत. शिक्षणामध्ये आपल्यापेक्षा पुढे गेलेल्या आहेत. विज्ञानामध्ये आपल्यापेक्षा पुढे गेलेल्या आहेत. त्यांनी मानवी विकासाला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. मानवी विकासाचा जो काही निर्देशांक आहे, त्या निर्देशांकाला त्यांनी अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. हॅपीनेस जे काही इंडेक्स आहे, त्या हॅपीनेस इंडेक्सला त्यांनी अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. आपल्या देशामध्ये अजूनही हॅपीनेस इंडेक्सला महत्त्व नाही. इथे लोकं मारल्या जातात. कोणी भूकबळीच्या खाली भूकबळीनं मरतंय, कोणी जातीवादाने मरतंय, कोणी धर्मभेद त्याच्यामध्ये धार्मिक भेद करतात, जातीय दंगली होतात, धार्मिक दंगली होतात, त्याच्यामध्ये मरतात. तर आनंद जे काही आहे, आनंदाचा जे काही निर्देशांक आहे, अजूनही आपल्या देशामध्ये या आनंद निर्देशकांची जी काही चर्चा व्हायला पाहिजे, ती चर्चा होताना आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून आपला जी आपण बघितला इतर देशांच्या तुलनेमध्ये, तर आपला जी आपल्याला कमी प्रमाणात बघायला भेटेल. आपल्या ज्या काही आरोग्य सुविधा असतील, त्या आरोग्य सुविधा देखील आपल्याला इतर देशाच्या तुलनेने कमी प्रमाणात विकसित झालेल्या आपल्याला बघायला भेटतील. असो, बघा, सामूहिक जे समूहवादी संस्कृती आहे, त्या सामूहिक संस्कृतीमध्ये बालसंगोपनाचं जे काही मॉडेल आहे, बालसंगोपनाचं जे काही प्रारूप आहे, ते प्रारूप आहे. आपल्या संस्कृतीमध्ये आज्ञाधारकपणाला महत्त्व आहे, विश्वसनीयतेला महत्त्व आहे, योग्य वर्तन करण्यावरती अधिक जोर देणारी आपली संस्कृती आहे. तर व्यक्तिवादी संस्कृतीमध्ये व्यक्ती स्वातंत्र्याला खूप महत्त्व आहे. तिथे आपले पालक असं म्हणत नाही, की "बेटा माझी इच्छा आहे तू डॉक्टर व्हावं." तिथले पालक असं म्हणतात, "बेटा तुझी काय इंटरेस्ट आहे ते तू बघावं." आणि विशेषतः 18 वर्षाच्या नंतर तिकडची जी काही मुलं-मुली असतात, ते तिकडचे मुलं-मुली आपल्या आई-वडिलांपासून वेगळे होतात. नोकऱ्या करायला लागतात, स्वतःचं शिक्षण स्वतः करायला लागतात आणि स्वतःचा जोडीदार स्वतः शोधतात. आपल्याकडे तसं आहे का? जर एखाद्या मुलाने केलं, एखाद्या मुलीने जर काय केलं, तर गावभर चर्चा होताना आपल्याला दिसते, की बघा याच्या मुलाने त्या अ, अ, अमुक-अमुक समाजातल्या मुलीशी लग्न केलं. अहो नाक घालवलं त्याने तर. एखाद्या मुलगीने जर का जातीच्या बाहेर जर का लग्न जर काय केलं, हां, ती काही मुलगी आहे का? तिने मायबापाचं सुद्धा ऐकलं नाही. तर आपल्याकडे काय आपण जे काही निर्णय घेतो ते पालकांच्या अनुषंगाने, पालकांचा प्रभाव अबाधित ठेवून आपण ते निर्णय घेतो. कारण की आपल्याकडे व्यक्तिवादी संस्कृती नाही आहे. आपल्याकडे समूहवादी संस्कृती आहे. आणि म्हणून बालसंगोपनाचं जे काही मॉडेल आहे, ते बालसंगोपनाचं मॉडेल आजही काही पालक आपल्या मुलांना म्हणतात, "मी सांगेल ते पूर्व दिशा, तुला काय समजते?" वास्तविक पाहता 7 ते 8 वर्षाच्या मुलाला देखील स्वतःचा एक स्व असतो. त्याचे स्वतःचे एक माणूस म्हणून काही विचार असतात. त्याच्या पण काही स्वतःच्या आवडी असतात.
त्याला पण स्वतःच्या काही भावना असतात. त्याच्यापासून त्याचा स्व तयार झालेला असतो. पण त्याच्या स्वचा आपल्याकडे पालक विचारच करत नाही. त्याच्या आवडी काय, त्याच्या पात्रता काय, त्याचे विचार काय, त्याचे मूल्य काय, याचा विचार अजूनही पालक आपल्या कल्चरमध्ये करायला तयार नाही. काही सुशिक्षित लोक जर का सोडले आणि काही समजदार अशिक्षित असतील, परंतु त्यांच्यातली समजदारपणा जर का असेल, तर ते आपल्या मुलांच्या स्वला महत्त्व देतात, त्याच्या स्वतःच्या आवडी-निवडीला महत्त्व देतात. पण आपल्याकडे बरेचसे पालक असं म्हणतात, "अरे, माझी ना डॉक्टर बनण्याची स्वप्न होतं, पण मला नाही बनता आलं. पण माझं स्वप्न माझा मुलगा पूर्ण करेल." स्वप्न कोणाचं? बापाचं. आणि पूर्ण कोण करेल? मुलगा करेल. म्हणजे आजार कोणाला? बापाला. आणि गोळ्या कोण घेईल? मुलगा घेईल. असं आपलं सामाजिक वर्तुळ आहे. असं आपलं सांस्कृतिक वर्तुळ आहे. असाच याच वर्तुळातून आपला सामाजिक स्व घडलेला आहे. इथे आपल्या मुलांना जे काही स्वातंत्र्य आहे, व्यक्ती स्वातंत्र्य किंवा मानव अधिकार आहेत, त्याचे पण काही मानव अधिकार आहेत. ते मानव अधिकार आपण हनन करतो का? याचा विचारच आपले पालक करताना आपल्याला दिसत नाही. आपले शिक्षक करताना आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून आपल्या शिक्षणामध्ये सुद्धा जे विषय ठरवून दिलेले आहेत व्यवस्थेने, ते विषयच आपल्याला अभ्यासावे लागतात. पण अजूनही ती व्यवस्था आपल्याला मान्य करत नाही, की आपल्याला काय शिकायचं आहे, ते शिकण्यास प्रोत्साहन देणारी आपली व्यवस्था नाहीये. म्हणजे जर एखाद्या मुलाला जर का क्रिकेट खेळण्यामध्ये आवड जर का असेल, तर आपले आई-वडील सांगतात, "बेटा, खेळून काय पोट भरणार आहे का?" असं सांगतात. आणि एखाद्या मुलाने खेळण्याचा प्रयत्नही केला, तर आपली जी काही ही व्यवस्था आहे, शासकीय व्यवस्था आहे, शासन प्रणाली आहे, त्या प्रणालीमध्ये असणारे जे काही विविध घटक आहेत, भ्रष्टाचार आहे, काही लोकांच्या मोनोपॉली आहे, लॉबीज आहेत. ह्या लॉबीज त्याला तिथपर्यंत जाऊ देतील का? याविषयी पण फार शंका आहे. तर अशा पद्धतीने आपण कुठल्या संस्कृतीमध्ये राहतो, त्या संस्कृतीनुसार आपला स्व घडताना आपल्याला दिसतो. आपली स्वप्रतिमा घडताना आपल्याला दिसते. म्हणून संस्कृतीचा देखील तितकाच वाटा असल्याचं आपल्याला दिसते. आणि आपण कुठल्याही संस्कृती जर का सदस्य असू, पण जर आपली एक स्वतःची विचारांची बैठक असेल, आपला सर्व अंगाने सर्व समावेशक सम्यक असा अभ्यास असेल, वाचन असेल, तर आपण आपल्या सांस्कृतिक प्रभावाला, आपल्या कौटुंबिक प्रभावाला आणि आपला जो काही स्वतःविषयी जो काही संभ्रमित भावना मिश्रित जो काही प्रभाव, त्या प्रभावाला आपण सहज बाजूला ठेवू शकतो. आपण आपल्या स्वकडे एक माणूस म्हणून, एक नागरिक म्हणून, एक माणूस म्हणून, ना की मी या जातीचा सदस्य आहे, ना की मी या धर्माचा सदस्य आहे, ना मी या कुटुंबाचा सदस्य आहे, असं न पाहता एक माणूस म्हणून आपल्या स्वतःकडे जर आपल्याला पाहता आलं आणि तसा माणूस म्हणून जर का आपल्याला आपला स्व जर विकसित जर का करता आला, तर तो स्व एक विवेकी माणसाचा असेल, तो स्व एक विज्ञानवादी सायंटिफिक माणसाचा असेल, तर हा स्व किंवा स्वविकासाची ही जी काही पद्धत आहे, ही पद्धत आपल्याला विकसित करता आली पाहिजे. आपल्या स्वतःला एखाद्या जातीचा सदस्य म्हणून नाही, एखाद्या धर्माचा सदस्य म्हणून नाही, एखाद्या समूहाचा सदस्य म्हणून नाही, तर ही जी काही पृथ्वी तलावरती जी काही मानव जात आहे, त्या मानव जातीचा मी सदस्य आहे. असं जर का विशाल दृष्टिकोन ठेवून जर आपल्याला पाहता आलं, आता विश्वास मके देवे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, पसायदानामध्ये, "विश्वची माझे घर." तर या पृथ्वी तलावरती जे काही मानव आहेत, भले ते मग कुठल्या संस्कृतीचे सदस्य असतील, कुठल्या धर्माचे, कुठल्या जातीचे, कुठल्या रंगाचे, कुठल्या देशाचे, ते मानव आहेत. तर माणसाकडे मानव म्हणून पाहता आलं पाहिजे. माणूस जन्माने नाही, तो कुठल्या जातीत जन्माला आलेला आहे, कुठल्या धर्मात जन्माला आलेला आहे, त्यानं तो श्रेष्ठ बनत नाही. तर माणूस आपल्या कर्माने, माणूस आपल्या विचाराने, आपल्या आचरणाने श्रेष्ठ बनताना आपल्याला दिसतो. ज्या लोकांची कर्म श्रेष्ठ आहेत, ज्या लोकांचं कर्तृत्व श्रेष्ठ आहे, असे लोक कर्तृत्वाने श्रेष्ठ होताना आपल्याला दिसतात. ते कुठल्या जातीचे सदस्य आहेत म्हणून ते श्रेष्ठ होत नाहीत. कुठल्या धर्मसमूहाचे सदस्य आहेत म्हणून ते श्रेष्ठ ठरत नाहीत. कुठल्या देश समूहाचे ते सदस्य आहेत म्हणून ते श्रेष्ठ ठरत नाही. तर ते कर्माने श्रेष्ठ ठरताना आपल्याला दिसतात. असे पण लोक आपल्याला बघायला भेटतील जगाच्या पाठीवर,
की त्यांनी त्यांच्या देशामध्ये कर्तृत्व सिद्ध केलं, पण त्यांचं ते कर्तृत्व अखिल मानव जातीच्या कल्याणाचं आहे. अखिल मानव जातीच्या कल्याणाचं आहे. असं कर्तृत्व जर आपल्याला माणूस म्हणून जर का निर्माण करता आलं आणि आपल्या स्वतःकडे जर का माणूस म्हणून जर का पाहता आलं, तर निश्चित आपली जी काही स्वसंकल्पना आहे, ती स्वसंकल्पना एक विज्ञानवादी स्वसंकल्पना आपण निर्माण करू शकतो. विवेकी स्वसंकल्पना आपण निर्माण करू शकतो आणि आपला स्व आणि त्याची जी काही जडणघडण आहे, ती जडणघडण देखील एक विवेकवादी, मानवतावादी, अभ्यासू, विज्ञानवादी, त्यानंतर आधुनिक विचाराचा अशा पद्धतीने आपण आपल्या स्वची निर्मिती करू शकतो. तर मित्रांनो, आपल्या स्वच्या जडणघडणीमध्ये 3 घटक महत्त्वपूर्ण योगदान देतात. पहिला घटक आपण काल बघितला होता, ते म्हणजे आपणच आपल्या स्वतःचं केलेलं निरीक्षण, त्याला आपण स्वनिरीक्षण म्हणतो. तर तो स्वनिरीक्षणाचा घटक आपण काल बघितला होता. आज आपण इतरांचा अभिप्राय हा घटक बघितला आणि तिसऱ्या क्रमांकाचा घटक बघितला, सांस्कृतिक मूल्य. या तिन्ही घटकांचं आपल्या स्वनिर्मितीमध्ये, स्वप्रतिमेच्या निर्मितीमध्ये, स्वसंकल्पनेच्या निर्मितीमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान असल्याचं आपल्या लक्षात येते. मला असं वाटतं, की एवढं पुरेसे झालं असेल. बरोबर ना दीपक? निलेश? आपली वेळ पण संपत आलेली आहे. हो सर, ठीक. समजते ना बेटा? हो हो. ओके. आपण माझ्या लेक्चरला जॉईन झालात, माझ्या प्रश्नाला आपण उत्तरे दिलीत, त्याबद्दल मी आपणा सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद व्यक्त करतो आणि आजचा दिवस सुखाचा, आनंदाचा आणि एक ज्ञानाचा कण वेचण्याचा जावो अशा मंगल कामना व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक यू सर. थँक यू बेटा.